हा फोटो आहे, कौन बनेगा करोडपती, याची मी ऍड केली होती. माझे ये है कॅप्टन विजय हजारे, काय ते क्रिकेट के दुनिया के उभरते सितारे, बच्चन साहेबांचा आवाज होता आणि त्याला एनॅक्टमेंट माझी होती. क्रिकेटर मी केलेला होता. हा, मी तेव्हा गमतीत म्हणालो होतो 45 seconds आय एम डुईंग मेन रोल इन दिस ऍड बिकॉज 45 seconds आई एम अलोन ऑन द स्क्रीन और 15 सेकंड हम साथ में वगैरे. सांगायची गोष्ट, आता हा एक भयंकर अनुभव. मी जाहिराती पुष्कळ केल्या, पण बच्चन साहेबांबरोबर ऍड, आता बच्चन साहेब ज्या प्रमाणामध्ये जाहिरातीमध्ये दिसतात तेव्हा तेवढे नव्हते. करेक्ट आहे. हो, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. त्यावेळेला म्हणजे पेपरला न्यूज झाली की विजय गोखले बच्चन साहेबांच्या बरोबर ऍड करणार आहे, ही न्यूज झाली होती. पण थोडं बोलू याच्याबद्दल, मला वेळेची मर्यादा तुम्ही सांभाळा. हा, बोल, एक तर आठवण तर सांग. हा, काय झालं होतं, हे जेव्हा शूटिंग होतं त्या दिवशी संध्याकाळी 6ला, म्हणजे आम्ही मंडळी आधी रेडी होतो. दोघा तिघांचा हा जो शॉट आहे, चेअरवरचा माणूस बदल, बच्चन साहेब इकडे येतात वगैरे वगैरे, असे ते शॉर्ट्स याला तुमच्या फिल्म सिटीला लावलेला होता. आणि तो शेवटचा दिवस होता शूटिंगचा, आणि बच्चन साहेब कुठेतरी अडकले. अच्छा. हा, असं कळलं की कमालिस्तान स्टुडिओला त्यांचं कुठलं तरी शूटिंग चालू आहे. आता तिकडचं ट्रॅफिक अमकं दमकं, ते येतील की नाही, काय सिरियल. आमच्या राजेश कृष्णन डायरेक्टर, मोठा डायरेक्टर होता, फूड कॅन्डल म्हणून ती कंपनी होती, मोठी ॲड एजन्सी. पण आता बच्चन साहेब आलेच नाही तर करायचं काय, काय करणार काय पुन्हा. म्हणजे आम्हाला बोलवणं ठीक आहे, पण बच्चन साहेबांची पुन्हा तारीख मिळणं आणि हे करणं संपूर्ण पंचायतीचं. गंमत अशी की बच्चन साहेबांची ती काय सिक्युरिटीची गाडी म्हणा, अमकी गाडी, बरोबर 6ची जी वेळ होती, एक 10 मिनिटं आधी त्या गाड्या हजर. आणि आम्ही जे ऐकलं आतमध्ये, आम्ही आतमध्ये होतो की बच्चन साहेब चिखलानी माखलेले होते त्या तिकडच्या शूटिंगला, तसेच्या तसे ते तिकडनं इकडे आले होते, पण त्यांनी वेळ गाठलेली होती. व्यावसायिकता, प्रचंड प्रोफेशनलशिप. कोण बोलणार होतं बच्चन साहेबांना, परंतु त्या माणसाने वेळ गाठली. इतकंच नव्हे तर म्हणे असं विचारलं देखील की मी डायरेक्ट आ जाऊ या फ्रेश, कोणी नॅचरली म्हणलं, आणि त्यांच्या त्याची सगळी व्यवस्था होती. फ्रेश झाले आणि बच्चन साहेब आले. परंतु ही वेळ गाठणं, हे डेडिकेशन, हे बिहेवियर, हा दिग्दर्शकाला दिलेला मान, या सर्व गोष्टींचं पालन या स्टेजला करतात. माणूस उगाच मोठा होत नसतो. खरंय, काहीतरी असल्याशिवाय नाही. काहीतरी असल्याशिवाय, हे काहीतरी म्हणजे काहीतरीच आहे. हे भन्नाट आहे. आज 2-4 ठिकाणी काहीतरी केलेली मंडळी देखील मैं क्या हूं, अरे नाही ऐसी नाही, असे आविर्भाव सुरू होतात. आणि इकडे हा माणूस. सो हा एक बच्चनांचा हिंदीतले हे काही छान. तू आता जे म्हणाला बोलता अलीकडे जे आपण बघतो थोड्याशा यशाने, पण हे पटकन यांच्या अंगामध्ये का भिनत असावे आजच्या कलाकारांमध्ये? मला नाही तसंही वाटत नाही, मी ठामपणाने तसं नाही म्हणणार. नाही, पण काही लोकांमध्ये हा बेसिक संस्कारांचा भाग आहे असं मला वाटतं. पटकन बेशिस्त होतं त्यांच्यात. बेसिक संस्कारांचा भाग म्हणजे तुम्हाला घरनं कसं कल्टिवेट केलंय, घरनं कसं वाढवलंय, याच्यावरती एकतर बरंच अवलंबून असतं. दुसरं म्हणजे त्या मंडळींचं ऑब्झर्वेशन कमी असतं की काय ज्यांच्या डोक्यात हवा जाते. जर तू घरामध्येच किंवा कुठेही मोठी माणसं, खरी मोठी माणसं बघितलेली असशील तर तुला अहंभाव नावाची गोष्ट कधी टचच करू शकत नाही. समजा विजय गोखले आपपुण्याईनी नाही पण बापपुण्याईनी. खरंय. घरात मी काय माणसं बघितले त्या काळातले, चित्तरंजन कोल्हटकर, रामभाऊ मराठे, प्रसाद सावकार, कला क्षेत्रातले कोण, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, नानाजी देशमुख, पॉलिटिकल फील्डमधले अनेक माणसं, गंगाधर गाडगीळ, वपू काळे, वायक गाडगीळ, ज्योतिर्भास्कर साळगावकर. सर तुम्ही केवढे, सेतू माधवराव पगडी, पुबा भावे, ही मंडळी जर रेग्युलर तुझ्या सहवासात आली, तुम्ही अनुभवली असतील खरी मोठी माणसं, तर तुमच्या मनाला अहंभाव कधी शिवणारच नाही. कोण आहे तू, तेरा नाम है क्या, कसं कसं तुम्हाला वाटेल की मी एवढी मोठी माणसं बघितलेली असताना तू स्वतःला कुठल्या अँगलनी मोठा मानतोयस, कुठनं तू भाव खावास.
पण हे आता का लोक लगेच भाव खातात? चेहरा दिसल्यावरती आपण फार प्रसिद्ध झालो, यशस्वी झालो असं वाटत असावं. चेहरा दिसणं म्हणजे केवळ यशस्वी होणं असं नाही, ती तात्पुरती प्रसिद्धी असते याची देखील जाणीव असली पाहिजे. नाहीतर एखादा साहित्यिक कशाला, आमचे वडील हेल्दी होते म्हणून ट्रेनमधनं येताना मी सिरियल केलेला माणूस म्हणून मला लोक अरे गोखलेजी, गोखले माझ्या कॅरेक्टर गोखलेजी बैठे ना, गोखले जी को बैठने देना है, विद्याधर गोखले खडे आहे. अच्छा. हे पण पण मला वडील सांगायचे बस 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 बाबा तुझा चेहरा दिसतो, आम्ही दिसतोय कोणाला कुठे. पण विद्याधर गोखलेंचा मुलगा तो स्टार टीव्हीवर दिसतो म्हणून त्याला बसायला मिळते. खरं ना, पण हे यश म्हणून ना, यश म्हणजे काय याच्याबद्दल बेसिक कल्पना ठाम माहिती असणं आवश्यक आहे. यश म्हणजे व्हॉट इज यश? यश म्हणजे दुंदुबी, यश म्हणजे नगारे, यश म्हणजे पाठीवरती पडलेली कौतुकाची थाप, यश म्हणजे पत्नीने दिलेले घट्ट आलिंगन. व्हॉट इज यश? केवळ चेहरा दिसतो, तुमचा वर्तमानपत्रामध्ये तुमच्यावरती लिहून येतं, टीव्हीवरती तुमच्या मुलाखती होता म्हणून तुम्ही यशस्वी? अरे मग एखाद्या ग्रंथालयामध्ये जाऊन पहा, तिकडे अख्खा आयुष्य वेचून एखाद्या विषयावरती सखोल अभ्यास करून प्रबोधनात्मक लेखन केलेले जे लेखक असतात आणि ज्याला समाजाचं प्रचंड हिताचा विचार करणारी जी मंडळी आहेत, ज्याच्या हजारो प्रती निघाल्या असतील किंवा हजारो काय म्हणतात प्रती खपल्या गेल्या असतील, हजारो मंडळींनी वाचलं असेल, ती माणसे यशस्वी नाहीत. पण मला वाटतं आपल्या फील्डमध्ये लोकांना ना पटकन तो असा प्रसिद्धीचा रोग लागतो. लागू नये. मला असं वाटतं की काही आत्ताची मुलं देखील खूप प्रॅक्टिकल आहेत ना, की जी प्रॅक्टिकल आहे त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण जी लगेच जे असे वागतात ना की मी स्टार झालो, होऊ नये. खरं सांगायचं तर 4 जुन्या लोकांना तुम्ही बघितलं ना, म्हणून ऑब्झर्वेशन हे भूमिकेलाच नुसतं आवश्यक आहे असं नाही, यश पचवणं देखील एक ऑब्झर्वेशन नावाची गोष्ट लागते. खरंय खरंय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.